नंदकुमार पाटील, रहमतपूर, धूम धरण संघर्ष कमिटी वाई सातारा कोरेगाव जावळी सचिव। मी तुम्हाला विनंती करतो की धूमचं पाणी पहिल्यांदा टेल टू हेड असा कायदेशीर नियम असताना गेली 2 महिने कॅनल पहिल्यांदा बोपेगावच्या तिथं फुटला, त्यानंतर 2 महिन्यानंतर आत्ता लिकेज झाला, त्यामुळे पुन्हा दुरुस्ती करून आत्ता आम्हाला टेलला पाणी देण्यात आले। टेलला पाणी पोचले ना पोचले तर राजकीय ह्याच्यापुढे लिंबाळकर यांनी वासना योजना चालू केली। त्यानंतर आत्ता पाणी टेलला कसं तरी गेज लागलं तर महेश शिंदे यांनी डिवाइस 7 व 61 नंबर व तिच्या काय कॅनलचे दारे असे संपूर्ण लिकेज करून टेलचं पाणी पूर्ण बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे असं वाटतं की कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यामुळे त्यांना काय वाटते, माझे कार्यकर्त्यापुरतंच पाणी मर्यादित असेल, किलोमीटर 72च्या खाली त्यांचं म्हणणं कराड उत्तरला पाणी द्यायचं नाही असं अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा त्यांनी सुनावलेलं आहे। त्यामुळे खालील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी साधारणतः 89 ते 113 किलोमीटर 14 सोसायटी असून त्यांना प्रत्येकी 3400 TCM पाणी उपलब्ध असताना साधारणतः 1 TMC पाणी यांना मिळत असताना यंदा त्यांना 0.20 ते 25 पाणी मिळालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। गेली वर्षी आणि यंदा दर रोटेशनला आम्ही आत्तापर्यंत आंदोलन केलेले आहेत, त्या दर रोटेशनला आंदोलन केल्याशिवाय पाणीच खाली मिळत नाही। अधिकाऱ्यांना दमदाटी देऊन प्रत्येक रोटेशनला कुठला तरी फाटा खोलला जातो, त्यामुळे खाली पाणी येत नाही, नुसतं पाणी पाटात फिरतं। त्यामुळे ह्या सोसायट्यांच्या नावावर कितीतरी क्युसेस पाणी जादा पडते, त्यामुळे सोसायट्यांचा तोटा होतो। शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरायसाठी पाणी शेतकरी देत नाहीत पाणी मिळालं नसल्यामुळे। असेच ह्या कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांना कृष्णा खोऱ्याचे टोटल उपाध्यक्ष आहेत का कोरेगावच्या कार्यकर्त्यासाठी किंवा त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित आहेत, हे एकदा शासनाने खुलासा करावा। आणि असे जर चालले तर शेतकऱ्यांनी काय करायचं, प्रत्येक टायमाला रोटेशनला जर शेतकरी भांडायला येत असेल, शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आमच्या गेलेल्या जमिनी माघारी द्या, आम्हाला पाणी नको। ह्या बेसवर सगळे शेतकरी आलेत। काही गावांचं पुनर्वसन झाले, पुनर्वसन होताना कायदा असा आहे की त्यांना शाश्वत पाण्याची हमी दिलेली असते, ती हमी शासनाने देऊनसुद्धा यांचा काही उपयोग होत नाही। शेतकऱ्यांना गेली वर्षभर असे हाल चाललेत, शेतकऱ्यांच्या पुढे पर्याय टेकलेले आहेत। आम्ही 7 आंदोलन केली, प्रत्येक आम्हाला आश्वासन दिलं जातं, पुन्हा काही होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा शेवटचा पर्याय मग मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी कनेरखेड, आपसिंगे, रहमतपूर, साप, आंबेरी, पिंपरी, न्हावी, जयपूर, सुरली, वाटार अशी 8 ते 9 गावांच्या शेतकऱ्यांचे मानसिकता निर्माण झाली की आपल्याला पाणी नाही तर आपण बहिष्कार घालू। ह्यासाठी माणसं कलेक्टर ऑफिसला निवेदनासाठी ह्या भागातील सर्व शेतकरी उपस्थित राहिलेत। शेतकऱ्यांचं प्रत्येक टायमाला जर निवेदन देऊन उपयोग होत नसला त्यांनी काय करायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कायद्याप्रमाणे त्यांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी जर आंदोलन करायला लागली तर ही वेतांकिता या महाराष्ट्रात निर्माण पहिल्यांदाच झालेली आहे। आणि असं नाही की पहिल्यांदाच असं आहे की लोकप्रतिनिधी दुसऱ्या एरियाला पाणी देऊ नये किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी देऊ असे पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत महाराष्ट्रात की गेली 40 वर्षात आम्ही बघतोय, पहिल्यांदाच असं आपल्याला प्रसंग आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची हालत बेकार झाली, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचा विषय घेतलेला आहे, मतदारावर बहिष्कार घालण्याचा। निवडणुकीला पाणी सोडलं तर आम्ही आंदोलन पाणी बंद केलंय। 29 तारखेला आम्ही त्यांना आंदोलन कोरेगावात केलं होतं, लक्षणीय उपोषण ह्यासाठीच केलं होतं। त्यावेळी आम्हाला दिलं होतं की पाणी तुमचं हक्काचं दिलं जाईल, पण पुन्हा हक्काचं काल आम्ही आंदोलन माघारी घेतलं तोवर ह्या गावांचं जे आंदोलन पुन्हा त्यांनी पाणी फोडलं, मी पाणी लिकेज केलं। अधिकाऱ्यांना दमदाटी, शेवगाटी, वाईट बोलतात, त्यामुळे अधिकारी कंटाळले। अधिकारी म्हणते ते आमची बदली करा, नाही तर आम्ही काही बोला। काल तर अशी परिस्थिती झाली, अधिकारी म्हटले आपलं कॅनलच तुम्ही चालवा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे ह्याला पर्याय सामान्य शेतकऱ्याकडे पर्याय संपलेले आहेत, म्हणून सामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं की आपलं निवडणुकी बहिष्कार करू, आपलं शांत राहू। 7 महिने आम्ही आंदोलन करतोय, धूम संघर्ष कमिटी कायम 1 महिन्याला आंदोलन नाही प्रत्येक। पाणी देतो म्हणले ती, पाणी टेलला गेज वाढलं की वरदारी फोडली जातात। ते म्हणतात मी महाराष्ट्र कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष आहे, मीच पाण्याचा मालक आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, त्यामुळे बाकीच्यांनी बोलायचं हीच नाही। त्यामुळे असे बोलल्यामुळे कोण करणार आहे? साधारणतः रहमतपुरा 17 ते 18 हजार आहे, प्रत्येक गावात 4 ते 5 हजार मतदार आहे। बहिष्कार घालण्याचं आव्हान केले सगळ्यांना आम्ही, काय गावं पूर्ण घालणार आहेत।
100% बहिष्कार घालणार. कारण आम्ही नागेश पाटील जे नायब डेप्युटी कलेक्टरला बोललो, ते म्हणले मी कलेक्टरला सांगतो आणि ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढू असे म्हणले. बहिष्कार घालून काय प्रयत्न जाय ना पूर्ण नाही ना, असं नाही. कसं आहे, काय प्रवाही पाणी टेल टू हेड असतं. शेवटच्या किलोमीटरला जातं, तिथनं जसं भिजवान होईल तसं वर येत जातं. शेवटची जी गाव आहेत त्यांना पाणी मिळालं. पहिल्यांदा शेवटचं गाव आहे, पाणी शिल्लक आहे धरणात. अधिकारी सोडतोय की पाणी, पण अधिकाऱ्याला दम देऊन त्यांच्या कोरेगाव मतदारसंघातली दारी उघडली जातात. त्यामुळे गेज पडले खाली, टेलला पाणी पोचत नाही. ज्यांना पाणी पोचते ते समाधानी, ते पोचलेच नाही ना. ह्या उत्तर कोरेगाव मतदारसंघात पाणीच पोचलं नाही अजून. हे कोरेगाव मतदारसंघात, आम्ही उत्तर कोरेगाव मतदारसंघात येतो. कराड उत्तर निवेदन दिलं होतं त्याला 2 महिने झाले. गेल्या रोटेशनला दिलं होतं, ह्या रोटेशनला दिलं नव्हतं, ह्या रोटेशनला आंदोलन केलं होतं. उत्तर कराडमध्ये आम्हाला पाणी मिळत नाही. नमस्कार, मी नेताजी भोसले. आपशिंगे गावमध्ये आमची जी पाणी वापर संस्था आहे, श्रीराम पाणी वापर संस्था, त्याचा संचालक आहे. सदर प्रश्न हा फक्त उन्हाळ्यापुरता मर्यादित नाही आहे, तर कायमस्वरूपी आता गेल्या हंगामी जे रोटेशन झाले सुरुवातीपासून, त्या प्रत्येक हंगामी रोटेशनला हा प्रॉब्लेम येत राहिला आहे. सदर विषयात धोम दावा कालवा ज्यावेळेला चालू होतो, तर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर सदर रोटेशनचं एक जाहीर प्रकटन होतं. त्यानुसार पाणी सोडल्यापासून सुरुवातीला 200 क्युसेक्स नंतर वाढवून ते पाणी ज्यावेळेला पूर्ण क्षमतेने सोडलं जातं, त्यावेळेला हे पाणी टेल भागात, म्हणजे नियमाप्रमाणे टेल टू हेड असं नियम असताना टेल भागात पोचायला 4 ते 5 दिवस जातात. तर सदर पाणी ज्यावेळेला 550 होतं, त्यावेळेला टेलला 5व्या दिवशी पाणी पोचतं. असं असताना ज्यावेळेला ह्या रोटेशनला पाणी सोडल्यानंतर 2 वेळा हे रोटेशन चालू रोटेशनमध्येच वितरिकेला लिकेज झाल्यामुळं बंद करावं लागलं आणि पाणी लांबलं. सदर पाणी पुन्हा सोडलं, त्याचं प्रकटनसुद्धा केलं आणि जाहीर पेपर प्रकटन असताना हे पाणी ज्यावेळेला टेलला पोचलं आणि टेलपासून ज्यावेळेला प्रत्येक गावचं पाणी जसं जसं रुकल, जशी तिथल्या पाणी वापर संस्थेची मागणी असेल त्याप्रमाणे तिथं पाणी सोडलं जातं. परंतु हे पाणी तिथं पोचल्या तिथलं पाण्याची जी मागणी आहे त्याचा पुरवठा होण्यापूर्वीच जर ही पाठीमागं ज्यावेळेला ह्याचं लिकेज होतं किंवा जे नियमाच्या बाहेरचे पोटकालवे DY आहेत किंवा जे मायनर आहेत त्याला जर पाणी सोडलं तर पुढं त्या फोर्सनं पाणी जात नाही आणि पाणी फोर्सला न जाण्यामुळं सदर पाणी पोचलं नाही, तर तिथल्या शेतकऱ्यांना पाणी वितरण करताना तिथल्या पाणी वापर संस्थेला खूप मोठी अडचण निर्माण होते. तर आता असा प्रश्न आहे की ज्यावेळेला पुढचं पाणी झालंच नाही, त्यांनी सांगितलं नाही की बाबा आम्ही जेवढी मागणी केली त्या शेतकऱ्यांना आम्ही पाणी पुरवलेलं आहे, ज्याचे पैसे ऑलरेडी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी, त्यांना ते पाणी मिळालं नाही. आणि असं असताना कोरेगावचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, जे आता कृष्णा खोऱ्याचे विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर त्या अध्यक्षांनी त्यांच्या मतदारसंघातील काही दारी त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार असतील कदाचित सोडले. त्यामुळं काय झालं की टेलला जे पाणी पोचलं होतं ते पूर्ण फोर्सनं मिळालं नाही आणि पूर्ण फोर्सनं न मिळाल्यामुळं तिथं आता पाणी वितरणात खूप मोठी अडचण निर्माण झाली. तिथं प्यायच्या पाण्याची, सिंचनाच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. आणि ही समस्या जर अशीच कायमस्वरूपी होत असेल आणि हा उन्हाळ्याच्या दिवसात, म्हणजे आता हे माझ्या मते शेवटचे किंवा त्यानंतर एखादं रोटेशन जणू शिल्लक आहे, तर असे असताना मी उन्हाळ्यातल्या मे महिन्यात जर असे रोटेशनमध्ये जर बदल करून वारंवार बदल करून, पेपरला नोटीस देऊनसुद्धा बदल करून जर टेलच्या काही गावांना जाणीवपूर्वक ह्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. निषेध एवढा करतो की जर आम्ही प्रत्येक वेळेला धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जर एवढी त्यांना निवेदनं देऊन आंदोलनं करून जर त्यात काय बदल होत नसेल, तर शेवट आम्ही जरी अगदी प्रेमाखातर त्यांच्यावर विश्वास ठेवून जरी त्यांना मानणारे असलो तरी आमच्या हक्कांवर ज्यावेळेला गदा येते त्यावेळेला आम्हीसुद्धा ह्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अपशिंगे, कनेरखेड, त्यानंतर अंभेरी, साप, रेहमतपूर, पिंपरी, जयपूर, वाटार, सुरली ह्या ज्या गावातील लोक आहे यांना जर हे पाणी वेळेवर मिळत नसेल आणि हक्काचं मिळत नसेल, वैयक्तिक आमच्या किती जमिनी गेल्या, किती कवडी मोल जर भावाने गेल्या आणि त्यावेळेला मिळालेली आश्वासनं तिथून ज्यांचं पुनर्वसन झालं, ज्यांच्या तिथं जमिनी गेल्या त्यांची गावं आमच्या इथं पुनर्वसित झाले, त्यांनाही पाणी मिळत नाही. म्हणजे नुसता आमच्याच पाण्याचा प्रश्न नाही, तर ज्यांची धरणात जमीन गेली त्यांच्याही पाण्याचा प्रश्न आहे. आणि हा गंभीर करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. आणि आमचा कोटा शिल्लक आहे. आम्हाला 14 सोसायटीला साधारणतः 1 TMC कोटा आहे. आम्हाला आता पण कमीत कमी त्यांनी 0.25 पाणी दिलं आहे. त्यामुळे 75 शिल्लक आहे पाणी. आणि पाणी शिल्लक असताना आम्हाला देत नाहीत, ही आमची शोकांतिका आहे.